नमस्कार मित्रांनो, चला शिकूया टेन्स. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स फॉर ऑल क्लासेस. टेन्स. There are three types of tense: present tense, past tense, future tense. तर मित्रांनो, टेन्स अर्थातच काळ आपण पाहतोय. या काळाचे तीन प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. तर या तिन्ही काळांचा आपण अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी टेन्स पाहताना आपण प्रत्येक मुख्य प्रकाराचे परत उपप्रकार पाहतोय. तर याच्यामध्ये प्रत्येक काळाचे चार चार उपप्रकार आहेत. तर ते प्रथम पाहूया आपण. प्रेझेंट टेन्सचे चार उपप्रकार आहेत: सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स. पास्ट टेन्सचे सुद्धा अशाच प्रकारे चार उपप्रकार पडतात: सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स. आणि फ्युचर टेन्सचे सुद्धा याच प्रकारे सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स आणि कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स. तर हे जे चार उपप्रकार जे आहेत ते प्रत्येक उपप्रकार आपण या भागामध्ये पाहणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, कंटिन्युअस म्हणजे चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ, परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आणि कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. तर या पद्धतीनं पास्ट टेन्सचे आणि फ्युचर टेन्सचे सुद्धा आपण उपप्रकार जे आहेत ते उपप्रकार पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण प्रेझेंट टेन्स पाहूया. तर प्रेझेंट टेन्स मधला पहिला जो उपप्रकार आहे तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, यालाच आपण साधा वर्तमान काळ असं म्हणतो. दुसरा आहे तो कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, याला आपण चालू वर्तमान काळ असं म्हणतो. तिसरा आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स, हा पूर्ण वर्तमान काळ. तर चौथा आहे कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ. तर हे चार प्रकार आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया. पहिला काळ सिंपल प्रेझेंट टेन्स. मराठीमध्ये या काळाला साधा वर्तमान काळ असं म्हणतात. आणि मराठीमध्ये वाक्यरचना करत असताना आपण क्रियापदाचा जो शेवट आहे तो नेहमी तो, ती किंवा ते असा करत असतो. आणि ज्या वेळेला आपण अशा पद्धतीनं मराठीमध्ये बोलतो त्यावेळेला तो साधा वर्तमान काळ होत असतो. लक्षात ठेवा मित्रांनो की मराठीमध्ये आपण एखादं वाक्य ज्या वेळेला साध्या वर्तमान काळामध्ये बोलत असतो त्यावेळेला जे मराठीतलं क्रियापद आहे त्या क्रियापदाचा शेवट तो, ती आणि ते या अक्षरानं त्या ठिकाणी होतो. आता हा जो काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, त्रिकालाबाधित सत्य ज्याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतो, तर यासाठी हा वापरला जातो. किंवा एखाद्याची सवय सांगण्यासाठी सुद्धा आपण या काळाचा वापर करत असतो. उदाहरणार्थ आपण क्रियापद पाहणार आहोत की क्रियापदाचा शेवट तो, ती, तेने कसा होतो. तर बघा, आपण खातो, पितो, पडते, उगवतो, जाते अशी क्रियापदाची रचना आपण वाक्यामध्ये वापरत असतो. आणि मित्रांनो लक्षात घ्या की प्रत्येक शब्दाच्या शेवटी तो, 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 ते, तो, ती किंवा ती असं ही रचना त्या ठिकाणी येत जाते. त्यावेळेला इथं सिंपल प्रेझेंट टेन्स त्या ठिकाणी होत असतो. तर इंग्रजीमध्ये आपण पाहूया कशा पद्धतीने हे सिंपल प्रेझेंट टेन्स असतं. तर याचं स्ट्रक्चर ठरलेलं आहे. तर या स्ट्रक्चरप्रमाणे आपण गेलो तर आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स सहजपणे आपल्याला ओळखता येऊ शकतो. तर याचं स्ट्रक्चर बघा. या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब, फी, क्रियापद आणि ऑब्जेक्ट. जे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी ही रचना त्या ठिकाणी आलेली असते. त्याच्यावेळेला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही रचना येते आणि त्यावेळेला
हे जे क्रियापद आहे हे क्रियापद ज्या वेळेला मूळ रूपातलं येतं, क्रियापदाचं जे मूळ रूप आहे ते मूळ रूपातलं ज्या वेळेला येतं त्यावेळेला सिंपल प्रेझेंट टेन्स हा होत असतो. तर याच्यामध्ये कशा पद्धतीने रचना आहे ती पाहूया. आय ईट अ मँगो. आता हे वाक्य आपण पाहिलं, आय ईट अ मँगो सगळ्यांच्या परिचयाचं हे वाक्य आहे. तर याच्यामध्ये आय हा काय आहे तर तो सब्जेक्ट आहे. ईट हे काय आहे तर ते क्रियापद आहे. आणि अ मँगो हे काय आहे ऑब्जेक्ट, म्हणजे या वाक्यातलं ते काय आहे कर्म आहे. तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर मित्रांनो लक्षात घ्या, इथं हा ईट हा शब्द जो वापरलेला आहे तो काय आहे वर्तमान काळातलं ते रूप आहे, क्रियापदाचं ते मूळ रूप असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरे वाक्य बघूया आपण, ही राइट्स अ लेटर. तर या वाक्यामध्ये सुद्धा ही एक काय आहे सब्जेक्ट आहे. राइट्स हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, फक्त त्याला एस किंवा ईएस असा प्रत्यय लावलेला आहे. आणि अ लेटर हे काय आहे ऑब्जेक्ट आहे. तर या ठिकाणी क्रियापदाला एस आणि ईएस प्रत्यय का लावलेला आहे आपण आता स्ट्रक्चरमध्ये सुद्धा पाहिलं तर याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब एस और ईएस प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे या ठिकाणी क्रियापदाला एस किंवा ईएस असा प्रत्यय आपण लावलेला आहे. तर हे का लावलेलं आहे तर त्याच्या पाठीमागे एक नियम आहे. तर तो नियम काय आहे तर साध्या वर्तमान काळामध्ये जर तृतीय पुरुषी एकवचनी करता, म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी करता, तर तृतीय पुरुषी एकवचनी करता कुठला तर त्या ठिकाणी हा तृतीय पुरुषी एकवचनी करता. या ठिकाणी मी तुम्हाला प्रोनाउनची एक यादी आहे. तर कशा पद्धतीने हा तृतीय पुरुषी एकवचनी करता असतो तर इथं या ठिकाणी एक चार्ट आहे आपल्यासमोर, सिंग्युलर प्लुरल आपल्याला हा चार्ट माहित आहे. त्या ठिकाणी फर्स्ट पर्सन काय आहे सिंग्युलरमध्ये आय, प्लुरल त्याचं वी आहे. सेकंड पर्सन यू, यू. तर या ठिकाणी थर्ड पर्सन आहे ही, सी, इट आणि त्याचं प्लुरल आहे दे. म्हणजे ज्या वेळेला थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट वाक्यामध्ये येतो त्यावेळेला आपण हा नियम वापरतो, क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लावायचा. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ही या प्रोनाउनला रिप्लेस करणारी जे नाउन आहेत, म्हणजे ही हा शब्द ज्या कर्त्यासाठी येणार आहे किंवा ज्या शब्दासाठी तो येणार आहे तो सुद्धा थर्ड पर्सन सिंग्युलर जर असेल, उदाहरणार्थ राम, तर रामसाठी आपण हा शब्द जर वापरला ही त्यावेळेस सुद्धा त्या क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागला पाहिजे. किंवा सी साठी समजा सीता शब्द आला तर त्यावेळेला सुद्धा आपण काय करणार आहोत क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लावणार आहे. किंवा एखादं प्राण्याचं नाव आलं किंवा वनस्पतीचं नाव आलं किंवा पक्षाचं नाव आलं आणि ते जर एकवचनी असेल तर आपण अशा वेळेस सुद्धा क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय पाहणार आहोत. चला तर नियम पाहूया परत एकदा. तर साधा वर्तमान काळामध्ये तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल, म्हणजे ही, सी, इट आला तर त्या क्रियापदाला एस किंवा ईएस हा प्रत्यय आपण लावणार आहोत. उदाहरणार्थ इट हे जर आपण क्रियापद असेल तर मग असे आपण आय इट पाहिलं, इथं ही इट्स. पुश असेल तर इथं काय झालं सी पुशेस. तर हिच्या ऐवजी राम हा शब्द आला असता तर राम इट्स, आणि इथं सीता शब्द आला असता तर सीता पुशेस. हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. तिसरं वाक्य आपण पाहतोय, दे प्ले अ फुटबॉल. याच्यामध्ये दे हा शब्द काय आहे कर्ता आहे, सब्जेक्ट, प्ले हे क्रियापद आहे आणि अ फुटबॉल हे काय आहे ऑब्जेक्ट आहे. तर मित्रांनो इथं लक्षात घ्या, इथं दे हा थर्ड पर्सन कर्ता जरी असला तरी तो प्लुरल मधला आहे, म्हणजे अनेक वचनी ते आहे. त्यामुळं या ठिकाणी प्ले ह्या क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागलेला नाही. तर हे आहे सिंपल प्रेझेंट टेन्सच्या रचना. या पद्धतीने आपण ही रचना त्या ठिकाणी करू शकतो. दुसरा काय आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. अर्थात मराठीमध्ये या काळाला आपण चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. इथं लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की मराठीमध्ये ज्यावेळेला आपण ही वाक्यरचना करत असतो
त्यावेळेला आपण क्रियापदाचा जो शेवट आहे तो त आहे किंवा त आहेत अशा पद्धतीनं क्रियापदाचा शेवट करतो. म्हणजे त हा शब्द जो आहे तो आपण क्रियापदाला मराठीमध्ये लावत असतो. आता एखादी क्रिया आता या क्षणी चालू आहे असं दर्शवण्यासाठी अपूर्ण वर्तमान काळाचा वापर केला जातो. तर उदाहरणार्थ पाहूया आपण क्रियापदाला त आहे कसं. बघा, खात आहे. इथं खाणे या क्रियापदाला त हा शब्द लावलेला आहे आणि खात आहे. रडत आहे, रडणे या शब्दाला त शब्द लावलेला आहे, रडत आहे. जात आहे, खेळत आहेत. या पद्धतीनं आपण ही वाक्यरचना मराठीमध्ये करतो. याचा अर्थच मित्रांनो असा होतो की आत्ता या क्षणी ही क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठीच आपण अपूर्ण वर्तमान काळाचा वापर करत असतो. याचं स्ट्रक्चर पाहूया. स्ट्रक्चर पहा, फार सोपं स्ट्रक्चर आहे. कर्ता आहे सब्जेक्ट, कर्त्यानंतर प्लस एम इज आर हे टू बीची रूपं घेतली जातात. त्याच्यानंतर तिसरं आहे ते क्रियापद घेतलं जातं आणि त्या क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावला जातो. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस क्रियापदाचं आयएनजी प्लस ऑब्जेक्ट अशी रचना त्या ठिकाणी आपण या ठिकाणी या काळामध्ये करत असतो. उदाहरणार्थ पाहूया आपण. आय एम इटिंग अ मँगो. तर या ठिकाणी आय हे सब्जेक्ट आहे, एम हे टू बीच रूप आहे. एम इज आर पैकी टू बीच रूप आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे. इटिंग, इट ह्या क्रियापदाला आयएनजी रूप लावलेलं आहे, त्याचं आयएनजी रूप आपण केलेलं आहे. अ मँगो हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. लक्ष कुठे ठेवायचं आपण, तर इथं टू बीच रूप वापरल्यानंतर त आहे ही रचना त्या ठिकाणी होते आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय जोडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर या ठिकाणी कोणत्या कर्त्याबरोबर आपण एम इज आर वापरू शकतो तेही पाहून घेऊया. तर याच्यामध्ये बघा, सिंग्युलरमध्ये आय एम फर्स्ट पर्सनसाठी, प्लुरलसाठी वी आर म्हणजे आय एम वी आर. सेकंड पर्सनमध्ये यू आर, सिंग्युलरसाठी, प्लुरलमध्ये यू आर. थर्ड पर्सनमध्ये ही इज, सी इज, इट इज आणि दे आर. तर या पद्धतीनं आपण हे आय एम, वी आर, यू आर, यू आर, ही इज, सी इज, इट इज आणि दे आर म्हणजे एम इज आरचा वापर आपण या प्रोनाउनच्या संदर्भात कसा त्याचा वापर होतो हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. दुसरं वाक्य आपण त्या ठिकाणी पाहूया. ही इज रायटिंग अ लेटर. या वाक्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे. इज बघा, एम इज आर मधलं इथं आपण इज घेतलेलं आहे कारण एम इज आर हे आपण कोणत्या प्रोनाउन मध्ये कसं वापरायचं हे आता आपण पाठीमागं पाहिलं. तर इथं ही इज, एम इज आर मधलं इज आलं. रायटिंग क्रियापदाचं आयएनजी घेतलं. अ लेटर हे काय झालं, ऑब्जेक्ट झालं. म्हणजे मी पत्र लिहित आहे, ही लिहिण्याची क्रिया चालू आहे हे याच्यामध्ये आपण दाखवलेले आहे. तिसरं वाक्य, दे आर प्लेइंग अ फुटबॉल. याच्यामध्ये दे हा सब्जेक्ट, आर एम इज आर टू बीच रूप, प्लेइंग क्रियापदाचा आयएनजी, अ फुटबॉल हे ऑब्जेक्ट. ते फुटबॉल खेळत आहेत, खेळत असण्याची क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी आपण या काळाचा वापर केला. तिसरा काळ आपण पाहणार आहोत, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. मराठीमध्ये या काळाला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. मराठीमध्ये वाक्यरचना करत असताना आपण क्रियापदाचा जो शेवट आहे तो लेला, लेली, लेले, आहे किंवा आहेत असा करत असतो. त्यावेळेला तो पूर्ण वर्तमान काळ होत असतो, म्हणजेच परफेक्ट प्रेझेंट टेन्स होत असतो.
आता वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे असं दर्शवण्यासाठी आपण पूर्ण वर्तमान काळाचा वापर करतो. उदाहरणार्थ पहा, खाल्लेले आहे, लिहिलेले आहे, खेळलेले आहेत. ही रचना आपल्याला जर सांगायची असेल तर त्यासाठी आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स या काळाचा वापर करत असतो. याचं स्ट्रक्चर पाहूया. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. जे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट अशी ही रचना याच्यामध्ये केलेली असते. आपण वाक्य पाहूया. आय हॅव इटन अ मँगो. इथं आय हा सब्जेक्ट आहे. हॅव इथं आपण हॅव आणि हॅज पैकी वापरलेला आहे. इटन हे आपण काय घेतलं, क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं. म्हणजे इट हे त्याचं पहिलं रूप, एट ATE एट घेतलं की ते क्रियापदाचं दुसरं रूप, आणि इटन EATEN हे क्रियापदाचं काय झालं, तिसरं रूप. तर हे तिसरं रूप या ठिकाणी क्रियापदाचं आपण घेतलेलं आहे. चला आपण पास्ट पार्टिसिपल असंही त्या ठिकाणी म्हणतो. अ मँगो हे काय झालं, ऑब्जेक्ट. आय हॅव इटन अ मँगो. आय हॅव इटन अ मँगो याचा अर्थ आहे मी आंबा खाल्लेला आहे. दुसरं वाक्य आहे ही हॅज रिटन अ लेटर. त्याने पत्र लिहिलेलं आहे. याच्यामध्ये ही हा सब्जेक्ट, हॅज इथं क्रियापदाचं हॅव किंवा हॅज मधलं आपण रूप वापरलं, रिटन क्रियापदाचं तिसरं रूप, आणि लेटर हे आपण काय केलं, ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर हॅव आणि हॅज आपण प्रोनाउनच्या संदर्भात कसं वापरणार आहोत तेही पाहूया. तर या ठिकाणी फर्स्ट पर्सन मध्ये आय हॅव, वी हॅव, सिंग्युलर साठी आय हॅव, प्लुरल साठी वी हॅव. सेकंड पर्सन साठी यू हॅव, यू हॅव. थर्ड पर्सन साठी लक्ष द्या इथं ही हॅज, सी हॅज, इट हॅज आणि दे हॅव. म्हणजे हॅज हे रूप फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर साठीच वापरलं जातं. बाकी सर्व ठिकाणी आपण हॅव वापरतो. तिसरं वाक्य बघूया. दे हॅव प्लेड अ फुटबॉल. ते फुटबॉल खेळलेले आहेत. याच्यामध्ये दे हे काय झालं, सब्जेक्ट, हॅव हॅव आणि हॅज पैकी रूप, प्लेड हे क्रियापदाचं तिसरं रूप, अ फुटबॉल हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. तर या पद्धतीने आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स पाहतोय. नेक्स्ट आहे कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स. या काळाला चालू पूर्ण वर्तमान काळ असंही म्हणतात. मराठीमध्ये मित्रांनो हा काळ नाही. मराठीमध्ये ही रचना आपण बोलत नाही. पण याच्यामध्ये वाक्यरचना करत असताना कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये मराठीत जर आपण हे वाक्य वापरायचंच ठरवलं तर ते या पद्धतीने आपण बोलेल. क्रियापदाचा शेवट करत असताना त आलेला, त आलेली, त आलेले आहे किंवा आहेत अशा पद्धतीने ही वाक्यरचना त्या ठिकाणी होईल. एखादी क्रिया भूतकाळामध्ये सुरू होऊन आतापर्यंत सुरू आहे हे दर्शवण्यासाठी आपण चालू पूर्ण वर्तमान काळाचा वापर करतो. आता उदाहरणार्थ पहा की मराठीमध्ये कशा पद्धतीने क्रियापदाचा शेवट होतोय. खात आलेला आहे, लिहित आलेला आहे, खेळत आलेला आहे. खात आलेला आहे, लिहित आलेला आहे आणि खेळत आलेला आहे. या पद्धतीने ही वाक्यरचना आपण करतो. याचं स्ट्रक्चर पहा. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन हे बीचं तिसरं रूप प्लस क्रियापदाचं ING प्लस ऑब्जेक्ट. तर या पद्धतीनं आपण वाक्य पाहूया. आय हॅव बीन वॉचिंग अ TV सिन्स मॉर्निंग. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स वापरत असताना आपण त्याच्यामध्ये टायमिंग, वेळ, तर वेळेचा सुद्धा आपल्याला उल्लेख करावा लागतो.
तर या वाक्यामध्ये आता आपल्या समोर जे वाक्य आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पहा, आय हॅव बीन वॉचिंग अ टीव्ही सिन्स मॉर्निंग, म्हणजे सकाळपासून मी टीव्ही पाहत आलेलो आहे. मराठीमध्ये आपण असं बोलत नाही, सकाळपासून आपण टीव्ही पाहतोय अशी रचना आपण करतो. पण आय हॅव बीन वॉचिंग अ टीव्ही सिन्स मॉर्निंग, ह्या सिन्स मॉर्निंग मध्ये टायमिंगचा उल्लेख झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे सकाळपासून सुरू झालेली आतापर्यंत सुरू आहे ही रचना आपल्याला दाखवण्यासाठी यामध्ये या काळाचा वापर केला जातो. याच्यामध्ये बघा, आय हा सब्जेक्ट, इथं आपण हॅव हॅजचं रूप वापरलं, बीन एक टू बीच्या रूपाचं तिसरं रूप आपण वापरलेलं आहे, वॉचिंग क्रियापदाचं आयएनजी रूप आपण घेतलं, आणि अ टीव्ही हे काय झालेलं आहे ऑब्जेक्ट, आणि सिन्स मॉर्निंग हे आपल्याला कालावधी दर्शवतो. या ठिकाणी आपण दुसरं वाक्य पाहूया, दे हॅव बीन प्लेइंग अ फुटबॉल सिन्स मॉर्निंग, ते सकाळपासून फुटबॉल खेळत आलेले आहेत. तर या ठिकाणी दे हा सब्जेक्ट आहे, हॅव हॅजचं रूप, बीन हे टू बीच्या रूपाचं तिसरं रूप, प्लेइंग हे क्रियापदाचं आयएनजी वापरलेलं आहे, अ फुटबॉल हे ऑब्जेक्ट, आणि सिन्स मॉर्निंग याच्यामधून आपल्याला कालावधी दिसतो. तरी या पद्धतीने आपण रचना ज्या आहे त्या करणार आहोत. थँक्यू मित्रांनो.